स्टडी सर्कल कितना पढ़ते हो यार तुम लोग, आई शपथ। काय यशस्वीतांची स्टडी बाबा ने कहा कि सपने देखो, सपने। स्पर्धा परीक्षेशी माझा पहिला संबंध 1975 साली बेळगावला ज्यावेळी मी 7वीची स्कॉलरशिप परीक्षा दिली त्यावेळी आला। त्यावेळच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न होता की आर्यभट्ट हा उपग्रह भारतानं जो काही 1975 साली अवकाशात सोडला होता तर तो कुठून सोडण्यात आला, आणि पहिल्यांदाच आमच्या त्या अभ्यासक्रमाबाहेरचं असं काहीतरी विचारलं गेलं होतं। त्यामुळं स्पर्धा परीक्षेतल्या एकूणच प्रक्रियेबाबत त्यावेळी माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा जागृत झाली। पुढं मी वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर इथून MBBS पूर्ण केलं। नंतर ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई इथं ज्यावेळी मी MS जनरल सर्जरी करत होतो त्यावेळी माझे एक रुग्ण तत्कालीन नगरविकास खात्याचे मंत्री आणि सिडकोचे चेअरमन राम महाडिक माझ्याकडे ॲडमिट होते। त्यांच्यावर आम्ही एक शस्त्रक्रिया केली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डात ठेवलं होतं, VIP वॉर्डामध्ये ठेवलं होतं। त्यावेळी मला अनेक विद्यार्थी भेटायला यायचे। आता महाडिक साहेबांना प्रश्न पडला की हे विद्यार्थी यांना भेटायला का येतात, एवढ्या संख्येने येतात का, आणि हे तर रुग्ण दिसत नाही। मग त्यांनी मला विचारलं की असं का होतं। त्यावेळी मी त्यांना सांगितलं की UPSCच्या मार्फत ज्या काही परीक्षा होतात तर त्या परीक्षेमध्ये माझी निवड झाली होती IPS म्हणून, आणि त्यांना या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये कसं यश मिळवायचं यासाठी योग्य मार्गदर्शन हवं असतं, म्हणून ते सातत्यानं मला भेटायला येत असतात। आणि मग त्यावेळी त्यांना ते जाणवलं की मराठी विद्यार्थ्यांच्यासाठी मुंबई शहरामध्ये असं काहीतरी व्यासपीठ पाहिजे। ते शारदाश्रम विद्यामंदिर दादरला जे आहे त्याचे ट्रस्टी आणि अध्यक्ष होते। त्यांनी मला विचारलं की आमच्या कॅम्पसमध्ये तुम्ही तुमचं स्टडी सर्कल का सुरू करत नाही। मी त्यांना लगेच तत्काळ होकार दिला। Years back, it was impossible for a student from a very low socio-economic background to aspire, to dream, to become an IAS, IPS officer, or even to become a deputy collector or DYSP with the state services. His highest aspiration could at the most be to become a police constable or to join the military. This was because of a few myths which were perpetrated by some elements that only people with a certain background, people from a certain following, from a certain belief system could become class 1 officers with the state government or the central government. I am happy and proud to be part of a movement called Study Circle, which has exploded this myth, which has empowered the students, made them realize that if you have the right planning, the right approach and the dedication, whether your father is a farmer or a pharmacist,
whether your father is a police constable or a police commissioner, whether you belong to a particular caste or not, it doesn't really make a difference. If you have the dream and if you have the dedication to realize your dream, nothing is impossible. गेल्या काही वर्षातलं स्टडी सर्कलचं कामकाज पाहिलं तर जसं शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणतात की जर शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचत असेल तर वस्ती तिथे शाळा व्हायला पाहिजे, तसं स्टडी सर्कलच्या बाबतीत म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये कुठलंही एस टी स्टँड पहा त्या ठिकाणी स्टडी सर्कलचं जे स्पर्धा परीक्षेचं जे पुस्तक आहे ते मिळणारच. आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारं केंद्र अशा अत्यंत सबळ प्रबळ असं केंद्र ह्या स्टडी सर्कलच्या माध्यमातून निर्माण झाले. आणि महाराष्ट्रातल्या सरकारी सेवेमधली जी विविध प्रकारची पदं आहेत त्या पदावरती चांगल्या युवकांची म्हणजे जे देशभक्तीने समाजाची सेवा करण्यासाठी ज्यांना कार्य करायचे अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारं चांगलं केंद्र स्टडी सर्कलच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये उभं राहिलेलं आहे. The fact which brings a light to our eyes today is that wherever our students have been selected, whether it is MPSC, UPSC, railway services, departmental exams like PSI or sales tax departmental exams or even the airlines career, wherever they have been selected, they have tried and very successfully tried to emulate the principles which we have tried to imbibe in them. It gives me a good night's sleep when I remember those students in whom I have in some way instilled a belief that after the dark night there is always daylight. When students are frustrated that results are not declared on time, that the advertisements don't come on time, that there is corruption in the system, I'm satisfied that when a student comes with me with this kind of a cynical viewpoint and he goes back with the dedication that no, in spite of all this, I'm going to work hard. That is what makes my day. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये लीडरशिप जी प्रिन्सिपल्ड आहे तत्वासह एक प्रकारचं नेतृत्व या फील्डमध्ये बनवण्याचं काम स्टडी सर्कल करत आहे. यात डॉक्टर आनंद पाटील आणि डॉक्टर मिसेस वैशाली पाटील यांनी या क्षेत्रामध्ये स्वार्थ पाहण्यापेक्षा या क्षेत्राचं विस्तारीकरण करताना आपल्या हातून योग्य कल्चरची, योग्य संस्कृती असणारी, योग्य सिद्धांत असणारी मंडळी या फील्डमध्ये कशी येईल या दृष्टीने प्रयत्न केलेले दिसतात. विशेषतः ग्रामीण भागातला तरुण ज्यावेळेला शहरामध्ये येतो आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी अधिकारी व्हायचं आहे, सरकारी जॉब मिळवायचा आहे, अशी पुसटशी अंधुकशी कल्पना त्याच्या मनामध्ये असते. पण त्याला योग्य पद्धतीची वाट, योग्य पद्धतीचं पथ दाखवण्याचं काम स्टडी सर्कलच्या परिवारात आल्यानंतर त्याला मिळत असतं. त्या ठिकाणची फॅकल्टी, या ठिकाणचं मटेरियल
आणि मॅगझिनच्या माध्यमातून जी आता चळवळ सुरू झालेली आहे त्यातनं त्याला योग्य दिशा मिळते आणि त्या दिशेतनं तो मग व्यवस्थितपणे या ट्रॅकवरती आलेला आपल्याला दिसून येतो. I will say that just like for this earth as a planet, as long as the sun is shining, earth is going to be there. I will say as long as the states exist, like nations exist, they will require for administration of the country or a state, public servants are required. So as long as this necessity is there, I think study circle will be there. आज मैं अपने और बाबा के सपने पूरे करने जा रहा हूँ. आता परवाच आपले आर पाटील आपल्याकडे आले होते, गृहमंत्री आपले, आणि फर्ग्युसनच्या अॅम्फीथिएटरमध्ये आपण आपल्या PSI विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मी ज्यावेळी महाविद्यालयात होतो त्यावेळी जर समजा स्टडी सर्कल असतं तर कदाचित राजकारणात न पडता मी सुद्धा IAS IPS किंवा DSP डेप्युटी कलेक्टर तरी झालो असतो. आणि त्या ह्याच्यातनं लक्षात येतं की स्टडी सर्कलकडे बघण्याचा सर्वसामान्य जनतेचा जो काही आपुलकीचा दृष्टिकोन आहे आणि त्यांना वाटतं की एकदा आपण इथं गेलो तर आपलं जे ध्येय आहे किंवा जे उद्दिष्ट आहे ते निश्चितच आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकू. आणि त्यामुळंच हे व्यासपीठाला आता मला वाटते की विद्यापीठासारखं एक स्वरूप देण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि माझं स्वप्न असं आहे की हे विद्यापीठ असं असेल की तिथं अगदी स्कॉलरशिपच्या परीक्षेपासून परदेशाला प्रशिक्षणासाठी जायला जे काही परीक्षा द्याव्या लागतात तर IAS IPS तरी आहेच, MPSCच्या परीक्षा, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, एकूणच स्पर्धा परीक्षेसाठी जे प्रशासकीय व्यक्तिमत्व विद्यार्थ्याचं लागतं ते बनवण्यासाठी मग ते संवाद कौशल्य त्याचं विकसित करायचं असू दे, त्याची लेखी कौशल्य वाढवायचं असू दे, त्याची सकारात्मक विचारशैली बनवायची, तसं म्हणजे संकुचित दृष्टिकोन विद्यार्थ्याचा जो ह्या साधारण महाविद्यालयीन काळात त्याच्याकडे असतो तो सगळा नाहीसा करायचा आणि त्याला एक व्यापक दृष्टिकोन निर्माण करणारा एक व्यासपीठ आपल्याला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स गेलो होतो. बरोबर, तिथे सुद्धा सेट टू यू दॅट वे. आणि व्हेरी सून वी आर गोइंग टू हॅव दिस. मला इथं अभिमानानं सांगावं वाटतं की गेल्या 17 वर्षातल्या माझ्या ज्या एकूण कारकिर्दीतला जो वाटा आहे किंवा मला जी प्रेरणा मिळाली ती माझ्या विद्यार्थ्याकडे असते. The woods are inviting, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep and miles to go before I sleep. That is too great. Yeah, and we will try to achieve that. Let's achieve.